हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर मी आज बनवणार आहे झटपट अशी होणारी पनीर मसाला भाजी. इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे. ते एका ताटामध्ये काढून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवते. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकते. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पनीरचे तुकडे फ्राय होण्यासाठी टाकत आहे आणि त्याला चौकून हलवून घेत आहे. पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर मी त्याला फ्राय झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेते. हे बघा माझे पनीरचे तुकडे फ्राय झाले. त्यानंतर इथे मी 4 टोमॅटो धुवून घेतले आणि 2 कांदे मी घालणार आहे भाजीसाठी. त्यानंतर त्याच कढईमध्ये कट करून घेतलेले टोमॅटो, कांदा यांना फ्राय करून घ्यायचं. फ्राय केल्याने प्युरी चांगली होते. त्यानंतर 10-12 पाकळ्या लसणाच्या आणि अद्रक आणि फ्राय करून घेतलेली कांदा आणि टोमॅटो त्याची प्युरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून काढून घेते. त्यानंतर त्याच कढईमध्ये गरम होण्यासाठी तेल टाकते. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे, धना पावडर टाकते आणि पनीर मसाला टाकते. त्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. मी इथे मोठेले 2 चमचे पनीर मसाला टाकला आहे. ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरमधून काढलेली प्युरी त्या मसाल्यात टाकून द्यायची. त्यानंतर तिला 5 मिनिटासाठी मस्तपैकी कमी गॅसवर परतू घ्यायची. परतून घेतल्याने तिला साईडनं तेल सुटतं. त्यानंतर त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते. मीठ चौकून मिक्स करून घ्यायचं आणि इथे मी वाटी दही घेतलं आहे ते दही टाकते. दहीला पण मिक्स करून घेते. दही मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये पनीरचे फ्राय केलेले तुकडे टाकते. ते पण मिक्स करून घ्यायचे आणि चौकोन हलवीत राहायचं. त्यानंतर मला जेवढी बनवायची तेवढं मी पाणी टाकते आणि कढई येण्यासाठी ठेवते आणि ते बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर त्यामध्ये टाकते. चांगला कढई येऊन द्यायचा. त्यानंतर भाजी तयार झाल्यावर एका प्लेटीमध्ये काढून खाण्यासाठी घ्यायची. हे बघा माझी तयार आहे झटपट होणारी अशी पनीर मसाला भाजी.